मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. भक्त्या त्वन् अन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप. माझ्या अनन्य भक्तीनेच अशा प्रकारे मला जाणणे, मला पाहणे व माझ्या तत्वतः प्रवेश करणे म्हणजे मला मिळून जाणे शक्य आहे. म्हणून माझ्या अनन्य भक्तीनेच अशा प्रकारे मला जाणणे, अशा प्रकारे मला जाणणे हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणून कशा प्रकारे ईश्वराला जाणायचं हे का श्रीकृष्ण सांगतोय की मला तुम्ही अशा प्रकारे जाणा. माझं नारायण चतुर्भुज रूप बघा, सगुण रूप तुम्ही पाहता, माझं चतुर्भुज नारायण स्वरूप बघा, माझं विश्वरूप कार्य बघा, माझा ऐश्वर्य योग जाणून घ्या आणि त्याच्याही पुढे असणारं माझं म्हणजे नारायण स्वरूप पुरुषोत्तमाचं स्वरूप तुम्हाला कळेल आणि त्या पुरुषोत्तमाच्या पलीकडे असणारं विश्वातीत स्वरूप तुम्हाला समजेल. म्हणून अशा प्रकारे मला जाणं असं म्हणण्याचं कारण काय आहे की हे आहे. आणि माझ्या अनन्य भक्तीनेच, म्हणजे भक्ती कशासाठी पाहिजे ईश्वराची, ईश्वराची भक्ती आपण कशासाठी करायची तर त्याचं हे स्वरूप कळण्यासाठी. त्यांनी मला सगुणात सगुणात दर्शन द्यावं, कृष्ण मुरलीवाला कृष्ण मला दिसावा वगैरे, हे याच्यासाठी भक्तीची काही गरज नाही, ते दिसतच आहे की, ते दिसतच आहे. पंढरपूरचा पांडुरंगाचं दर्शन घेणं हे दिसतच आहे, तिथे गेल्यानंतर तो पांडुरंग दिसतोच आहे ना, पण ते त्याचं खरं रूप आहे का हा प्रश्न पडला पाहिजे. म्हणून तिथं भक्ती सुरू होते. भक्ती कुठं सुरू होते, तिथं भक्तीचं पहिली लाट सुरू होते, पहिली लाट. आणि मग तो पांडुरंग हळूहळू हळूहळू कळायला लागतो आणि मग त्याच्या पुढे भक्तियोग येतो. तो भक्तियोग कसा आहे, येथे जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत, हा माझा भक्तियोग निश्चित दान सर्वं खलविदं. ही भक्तियोग. मग ही लाट कशी गेली, कुठनं सुरुवात झाली आणि मी कुठं जाऊन पोहोचलो, म्हणजे ही साधनेची पकड अशा प्रकारे घेता येईल. मग तो खरा पूर्णयोग होतो. याला पूर्ण योगाच्या जाणीवा म्हटलेल्या आहे. बाकीच्या एकात्रित जाणीवा आहेत, एकांगी आहेत. एकत्रित म्हणण्यापेक्षा एकांगी जाणीवा आहेत. म्हणून तुम्ही संन्यास घेऊन कुठेतरी जाऊन बसून धारणा करत असाल हिमालयात जाऊन, म्हणजे हे संत लोक नाहीत असं नाही, पण हे एकांगी धारणाची लोक आहेत, लक्षात ठेवा. आणि आपण लोक ही या एकांगी धारणेतनं पुढच्या जाणीवेत जाण्यासाठी गृहस्थाश्रमाची एकंदर व्यवस्था त्याच्यासाठी ही मांडणी. म्हणून तुम्ही पहा, म्हणजे इव्हन मी सुद्धा आज सकाळी आणि काल संध्याकाळी गॅलरीतच उभा होतो तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार येत होता की नाथ संप्रदाय नेमका बदलला कुठं, तो गृहस्थाश्रमी लोकांसाठी झाला का, कसा झाला.
हा विचार माझ्या डोक्यामध्ये होता. तेव्हा माझ्या मनामध्ये असं आलं की गहिनीनाथांपर्यंत सर्व ज्या जाणीवा होत्या या अयोनी संबंधातल्या ईश्वरी अवतार होते. लक्षात घ्या, हे सर्व 1 to 1 ईश्वराची स्वरूप एकमेकात ते करत आलेले होते. आणि त्याच्यातनं जो खालचा समाज घडत गेला असेल, कारण याला बराच कालावधी लागला असणार ना, हे काय एका घटकेत झालं का? म्हणजे भगवान शिव हे तर शिवच होते, परब्रह्म स्वरूप होते. त्यांनी पार्वतीला सांगितलं, प्रकृती मातेला सांगितलं, ते तत्वज्ञान आपण ऐकलं. आणि त्यावेळेला मत्स्येंद्रनाथ हे माशाच्या गर्भामध्ये होते आणि त्या मासा जो होता त्याच्या गर्भामध्ये ते ब्रह्मस्वरूपामध्ये बसलेले होते. म्हणजे तेही ब्रह्मस्वरूपच होत. आणि जेव्हा ते अंड बाहेर पडलं त्याच्यातनं मग त्या कोळ्याला का कोणाला ते सापडलं वगैरे, मग पुढचा विस्तार मत्स्येंद्रनाथ म्हणाले. तेही मग नंतर सोडून गेले सगळं. कारण जेव्हा त्यांची ती ब्रह्मजाणी जागृत झाली तेव्हा वडिलांनी कमवलेले मासे ते परत नदीत समुद्रात सोडून त्यांना जिवंत करायला लागले आणि मग बद्रीनाथला गेले. लक्षात घ्या, त्यावेळेला वय किती असेल त्यांचं. आणि त्याच्यानंतर संपूर्ण साधना स्वतःची तिथनं करून मग ते मत्स्येंद्रनाथ म्हणून कार्याला आले. आणि मग कुठेतरी ते त्या बाई भेटली, मग तिला ते त्यांनी राग दिली. त्यातनं पण गोरक्षनाथांचा अवतार कसा झाला? शिव गोरक्ष झाले. प्रत्यक्ष शिव हे गोरक्ष म्हणून झाले. गोरक्षनाथांनी पुढे गहिनीनाथांना अनुग्रह दिला. आपण आपल्या भूमिकांचा विचार करू, परंतु गहिनीनाथांनंतर जो तट आला तो निवृत्तीनाथांचा आला. त्या निवृत्तीनाथ हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचे पुत्र होते. आलं का लक्षात? तिथं जे जीव अगदी शिवकालापासून किंवा मत्स्येंद्रनाथांच्या काळापासून जे जीव उत्क्रांत होत आले असतील ते त्या काळामध्ये गहिनीनाथ ते समाधीतच होते ना गहिनीनाथ. आणि ज्ञानेश्वर तर 700 वर्षापूर्वीचे, 800 700 750 वर्षापूर्वीचे. मग त्या 700 750 वर्षापूर्वीचा हा संपूर्ण त्याच्या अगोदर जो काळ गेला त्याच्यामध्ये समाजामध्ये असणारे जे गृहस्थाश्रमी लोक होते त्यांचा जन्म नॉर्मल माणसांसारखा झालेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून तो जो जीव निर्माण झाला तो निवृत्तीनाथ, ते ज्ञानेश्वर, ते सोपानदेव आणि मुक्ताबाई हे मानव निर्मित जीव होते जे अनेक जन्मांच्या फेऱ्यातून इथपर्यंत येऊन पोहोचले होते. आपण सुद्धा आपला विचार असा करावा का आपल्याला ज्ञानेश्वरीची आवड आहे. कारण आपण ज्ञानेश्वरांच्या, मी मागे बोललो असेल एखाद्या ज्ञानेश्वरांच्या काळात, नामदेवांच्या काळात किंवा अजून इतर संतांच्या काळामध्ये आपण त्यांच्या आजूबाजूला असणारच कुठेतरी. त्याशिवाय आपल्या ती आवडच निर्माण होणार नाहीये. म्हणून ते आपल्याला त्याच्या पुढची समृद्धी यावी ही त्यांची इच्छा म्हणून आपण इथपर्यंत येऊन पोहोचतो. नाहीतर आपल्याला असा माहोल का मिळेल आपण विचार करा या गोष्टीचा. म्हणून तू कसाही नाही योग भ्रष्ट तू जा, ती योग भ्रष्टाची भूमिका. आपण सर्वजण योग भ्रष्टच असतो. या भूमिकेतून मी याचा जेव्हा विचार केला तेव्हा मग आपल्या लक्षात येईल की आता हा संपूर्ण जो एक फुगवटा आलेला आहे नाथ संप्रदायाला, पूर्वी 1 to 1 कॉम्बिनेशन होतं, पण आता हा फुगवटा आलेला आहे. कारण ही सर्व जी लोकांचा जो माहोल आहे ही ईश्वर भक्तांची मांदी आळी या जन्मातनं त्याच्या जन्मात, त्या जन्मातनं त्या जन्मात फिरत फिरत आता इथं आली आहे. मग या मांदी आळीला आपण कसं मार्गदर्शन करणार?
लक्षात येते का? म्हणून थेट अध्यात्माचं तत्वज्ञानाचंच मार्गदर्शन घ्या. त्याची कारण तिथे आहेत, कारण आपण त्यासाठी उत्सुक आहोत. आपल्या आतला आवाज त्यासाठी आहे, आपली आवड त्यासाठी आहे, असं मला म्हणायचं आहे की नाही. म्हणून या भूमिकेतनं ते म्हणतायत की कुठे गेलं ते, म्हणून माझ्या अनन्य भक्तीनेच अशा प्रकारे मला जाणणे. म्हणजे आता ह्याच्यातनं आपल्या स्वतःचं स्वरूपही कळतं की नाही आपल्याला. ते अरे आपण खरंच की आपल्या जीवनाचा आपण विचार करूयात ना, की आपण कसे कसे आले असू, मग हे का आपण वाया घालवायचं. अजूनही ही आवड आपल्या मनामध्ये टिकून आहे, किंबहुना ती वाढती आहे. मग ती वाढणारी आवड अजून वृद्धिंगत कशी होईल, ही आवड आपल्याला निर्माण करावी लागते. असो तैसा मी एकीची परी आतुडे का अवधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात का. माझ्या प्रेम भक्तीने चित्ताला वरले, म्हणजे माझी प्रेम भक्ती चित्ताला उत्पन्न झाली तर मात्र या एकाच गोष्टीने माझ्या या रूपाची प्राप्ती होते. बघा किती स्पष्ट सांगितलेले ज्ञानेश्वरांनी की चित्तामध्येच ही शुद्धता, चित्तामध्येच, चित्त म्हणजे मनबुद्धी, लक्षात घ्या. म्हणून मनबुद्धीच्या मार्फतच माझ्या प्रेमभक्तीने चित्ताला वरले, म्हणजे आपलं चित्त सातत्याने ईश्वर भक्तीतच रंगणं. मग तुम्ही साधना करा, तुम्ही जप करा, तुम्ही वाचन करा, सातत्याने त्याच्यात रमायचं. म्हणून रमण्याला फार महत्व आहे. म्हणून मी तुम्हाला तेच सांगतो की साधनेत रमा, साधनेत रमता यायला पाहिजे. म्हणजे आपण साधनेला बसलो आता आणि तास दीड तास कसा झाला, 5 मिनिटासारखाच गेला, असं वाटायला लागलं की समजावं की आता मी रमायला लागलोय. पण ही सवय लावण्यासाठी वेळ चुकू नये. आपली ठराविक वेळेला आपण बसलंच पाहिजे. मग काय काय होईल तिकडे, नो कॉम्प्रोमाइज. कारण ईश्वराच्या दरबारात कॉम्प्रोमाइज चालत नाही. आपला एक डोळा म्हणाला की आता मी मिटूनच राहतो, दुसरा एक डोळा झोप काढेल, दुसरा झोप काढणार नाही, असं काही होईल का कधी. नो कॉम्प्रोमाइज. ईश्वराच्या दरबारात कॉम्प्रोमाइज नव्हे. त्यांनी कॉम्प्रोमाइज केले की समजायचं मृत्यूची घंटा वाजली म्हणून. इफ ही कॉम्प्रोमाइज लय हा एकमेव जाणीव होती, दुसरं काही. असो म्हणून प्रेमभक्तीने चित्ताला वरले, म्हणजे माझी प्रेमभक्ती चित्तात उत्पन्न झाली तर मात्र या एकाच गोष्टीने माझ्या या रूपाची प्राप्ती होते. म्हणून त्याचं विश्वरूप कळणं आणि त्याचं पुरुषोत्तम स्वरूप कळणं, त्याचं चतुर्भुज नारायण स्वरूप कळणं आणि त्याचं पांडुरंग स्वरूप कळणं किंवा श्रीकृष्णाचं स्वरूप कळणं, या गोष्टी फक्त चित्ताच्या जाणीवेतूनच मी समजू शकतो. म्हणून मनबुद्धीचा व्यवहार हा कसा ईश्वरी व्हायला पाहिजे हे यावरून आपल्याला कळेल. त्याशिवाय पर्याय नाही. त्यांचं वचन आहे ते काय आपलं थोडीच आहे कोण काय सांगितलंय कोणीतरी, तसं नाहीये. म्हणून असो परी तेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरा वाचून अनारिसी गतीची नेणे. का सकळ जलसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसती, गंगा जैसी अनन्य गती मिनलीच मिळे. तैसे सर्व भाव अंभारे, न धरत प्रेम एकसरे, मज माझी संचरे मीची होऊनी. पण ती भक्ती अशी आहे ज्याप्रमाणे, आता उपमा म्हणून मी भरभर वाचले त्या एक्सप्लेन करू शकतो. ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाला पृथ्वी वाचून दुसरी गतीच ठाऊक नसते,
ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाला पृथ्वी वाचून दुसरी गतीच ठाऊक नसते. म्हणजे पाऊस कुठं पडतो? पृथ्वीवरच पडतो ना. पंचमहाभूत मला एकाने परवा असा रात्री फोन झाला तर त्याला मी सांगत होतो की म्हटलं हे ओळख नाही, ईश्वराला ओळख नाही. त्यात मी सहज असं म्हटलं पाऊस संपूर्ण ब्रह्मांड पंचमहाभूतांनी आहे, तयार झालेला आहे. मग पाऊस पडतो तो पृथ्वीवरती पडतो, बरोबर की नाही? आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलंय, पण आपल्या शरीराच्या आत पाऊस पडतो का? विचार करायला पाहिजे ना. आपल्या शरीराच्या ढग तयार होतात का? तेज आहे ना. मग ते तेज, तो वायू, ते जल, ह्याचा आपल्या आतला विचार कसा आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे कुठेतरी की तेज वायूतलं तेज, म्हणजे वायू वरती आहे अजून. म्हणून वायूच्या जाणीवेत पोकळीमध्येच आपल्याला परब्रह्म दिसत, ते तेजाच्या जाणीवेतनं दिसतंय. आणि आपल्या संपूर्ण वृत्ती या वायू स्वरूपामध्ये असतात. त्या ईश्वरमय जेव्हा होता त्या वृत्ती, तेव्हा त्याच तेज आपल्या डोळ्यातनं दिसणार आहे, आपल्या कृतीतनं दिसणार आहे. म्हणून ते तेज वेगळ्या स्वरूपाचं आहे. हे समजून घेता यायला पाहिजे कुठेतरी साधना करताना सुद्धा. असो, म्हणून ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाला पृथ्वी वाचून दुसरी गतीच ठाऊक नसते, ज्याप्रमाणे जलसंपत्ती घेऊन गंगा अनन्य गती होऊन समुद्राला मिळते. जलसंपत्ती म्हणजे सगळं जल घेऊन जाते ना गंगा, आणि ती समुद्राला जाऊन मिळते. आणि मिळाल्यानंतर काय होते? मिळतच राहते, मिळतच राहते, मिळतच राहते. तिच्या पाण्याला काही कमीपणा आहे का? म्हणजे कुठं बांध आहे का? तो गंगोघ सातत्याने, तुम्ही जा किंवा जाऊ नका, गंगेच्या त्या तिथं आपलं कलकत्त्याच्या तिथं, पण ती समुद्रात मिळतच असते, मिळतच असते. आपल्या बापदाद्यांच्याही वेळेला मिळत होती, आताही मिळतेच आहे. म्हणजे तिच्या सर्व वृत्ती सह ती त्या समुद्रात सातत्याने मिळत असते. म्हणून आपल्या सतत वृत्ती तर निर्माण होतच राहणार, वृत्तींची निर्मिती होतच राहणार. मग त्या वृत्ती ईश्वराकडे सातत्याने धुमसवत राहायच्या, म्हणजे ईश्वराला मिळणं असं त्यांना म्हणायचं. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहून सर्व प्रेम संबंधाचा समुदाय घेऊन खंड न पडता माझ्या ठिकाणी एकसारखे प्रेम होत राहते. म्हणजे कुठेही खंड न पडता सर्व समुदायासहित आपल्याला सातत्याने ईश्वराच्या प्रेमामध्ये पडत राहायचंय आणि खंड न पडता, असं त्यांना म्हणायचं. असो, आणि देवीची मी ऐसा, मग तेव्हा काय होईल? अशी वृत्ती, म्हणजे आता केवढी साधना सांगितली बघा याच्यामध्ये. आपल्याला वाटतं संपत आलं ते, बरोबर ना? पण ते संपत नाहीये. विश्वरूप दर्शन अनुभवायचंय ना. तुला पाहिजे, तू बघितलं, ठीक आहे, मी दाखवलं माझ्या कृपेने, पण इतरांचं काय? अर्जुनाला दिसलं म्हणजे इतरांनी काय बघायचं नाही काय? मग त्यांचा मार्ग काय? तर तुम्ही असं करा, असं सांगतो. यू गो बाय दिस वे. अर्जुन झाला, अर्जुन गेला, कृष्ण गेला, सगळे गेले, ते निर्गुण याच्यामध्ये गेले ते आता. पण मग उरलेली ही जनता सगळी आहे ना, जन्मोजन्म तुझ्या आजूबाजूला होते, कृष्णाच्या काळात लोक असणारच ना. मग त्यांचं पुढे काय झालं? त्यांनी काय असं जगायचं तसं, म्हणून ते सांगतायत तसं. आणि देवीची मी ऐसा थडिये आणि माझारी सैसा क्षीराब्दी का जैसा क्षीराचाची ऐसे मद लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनासी का दुसरी परीची नाही तयाची क्षणा सवे एवं विध मी जाणावे जाणीतला तरी स्वभावे दृष्टही होय. ते काय म्हणतात बघा. आणि त्याचप्रमाणे मीही असा आहे की जसा क्षीरसागर काठाशी
व मध्ये एकसारखा दुधाचाच असतो. म्हणजे मी पण असाच आहे की जो मी काठाशी आहे तसाच मध्यभागी पण आहे. म्हणून काठाला जरी गंगा मिळाली तरी ती मलाच येऊन मिळालेली असते जो मी मध्यभागी आहे. आनंद स्वरूप ईश्वराचं असं आहे. म्हणून काठाने सद्गुरूंच्या आधाराने ईश्वरापर्यंत पोचा. आणि त्याला आधार काय? हृदयी सद्गुरु जो आहे तो या वृत्तींच्या जाणीवेतून सातत्याने तू माझ्या आत्म्यापर्यंत पोच. आत्मा हा माझा विश्वातीत स्वरूपाचा काठ आहे जो तुझ्या आतमध्ये येऊन मी बसवलेला आहे. काय चुकलं का माझं? असं गणित आहे बघा. त्यामुळे हा काठ अशा प्रकारे आपल्या आतपर्यंत आलेला आहे. फक्त तो वृत्तीने सतत घोंगावत तेथेपर्यंत पोचलं पाहिजे. गंगोंग तसेच मदपासून मुंगीपर्यंत किंबहुना संपूर्ण चराचर विश्वात भजण्याकरता म्हणजे प्रेम करण्याकरता माझ्या वाचून दुसरी निराळी वस्तूच नाही. म्हणून सर्व समूहासह म्हणून प्रत्येकावर तू प्रेम कर. म्हणून प्रेमाचा संदेश, भक्तीचा संदेश कशा प्रकारे दिलाय बघा. जाता जाता कृष्णाने दिलेला संदेश आहे हा खूप महत्वाचा संदेश आहे. ही संपूर्ण विविधता आहे तरी याच्यामध्ये एकताच आहे. लक्षात आलं का? एकतेचं स्वरूप ही भक्ती आहे. एकता बघणं ही भक्ती आहे. केवढं परमोच्च भक्तीचं लक्षण आहे बघा. आणि आपल्या भक्तीचं लक्षण बघा. म्हणून आपला आदर्शच बदलावा लागणार आहे. आपला दृष्टिकोनच बदलावा लागणार आहे. आणि याच्यात अहंकार शून्य ऑटोमॅटिक होणार आहे. आणि झालाच तर मी ब्रह्म आहे हा अहंकार. अशा भूमिका आहे त्याच्यानं. म्हणून ज्या क्षणी असे माझे प्रेम जडते, ज्ञानेश्वरांचे शब्द तयाची क्षणासवे, क्षणासवे असा शब्द वापरला त्यांनी. तयाची क्षणासवे एवं विध मी जाणवी, जाणीतला तरी स्वभावे दृष्टही होय. म्हणून त्या ज्या क्षणी असे माझे प्रेम जडते त्या क्षणीच मी याप्रमाणे विश्वव्यापक आहे असा जाणला जातो. म्हणून ईश्वराचं विश्वरूप दर्शन जाणून घ्यायचं असेल तर या पद्धतीने साधना करा. ज्ञानेश्वरीची आवड आहे ना, एवढं सगळं झालं. आपण इतके वर्ष ज्ञानेश्वरी ऐकतोय, कशासाठी ऐकतोय हे तर कळलं पाहिजे ना. तर आता म्हातारे झालो म्हणून ऐकतोय आपण, तसं ऐकण्याची गरजही नाही. मग मी स्पष्ट सांगतो आहे की नाही. म्हातारे झालं म्हणून आपण ज्ञानेश्वरी ऐकत असाल, ऐका. म्हणजे मी काही तसं म्हणत नाहीये, पण त्याच्यासाठी ती नाहीच आहे. नाही तर शेवटी म्हटलं असं नाही हे या सर्व म्हातारे तृप्त झाले म्हणून. तसं नाही म्हटलेलं. अर्जुनाला तृप्त करायचंय. अर्जुनाचं वय काय, आपलं काय, म्हणजे कोणासाठी हे तर कळलं पाहिजे. असो म्हणून याप्रमाणे विश्वव्यापक आहे असा जाणला जातो. आणि जाणला गेलो की सहजच विश्वरूपाने प्रत्यक्ष होतो. म्हणून ही वैश्विकता जी आहे, ज्याला आपण निशून्य अवस्था म्हणतो, ती कशा प्रकारे आणायची आहे, त्याचं सामाजिक भान आपल्या जीवनातलं कसं असणं गरजेचं आहे हे याच्यातनं दिसतं आपल्याला. कारण हे सगळं आहे म्हणूनच आपण ते भान राखू शकणार आहोत ना. आपण या पृथ्वीवरती एकटेच असतो, धरून चला काहीच नसतं, तर आपल्याला हे एवढं विश्वरूप दर्शन दिसलं असतं का? एवढ्या प्रत्येक जीवाच्या जाणीवेमध्ये असणारं ईश्वराचं प्रेम आपण अनुभवू शकलो असतो का? म्हणून ती वैश्विक जाणीव आपल्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. असो मग इंधनी अग्नी उद्दीपे, शेवटच्या याच्यात आलोय, एक 5-10 मिनिटं संपेल आपलं. मग इंधनी अग्नी उद्दीपे, आणि इंधने हे भाषा आरोपे, ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त जीव, का उदय न कीजे तेजाकारे,
तो गगनची होऊन असे अंधारे मग उदयलिया एकसरे प्रकाश होय तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आगवे एक मीची आती स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो मग लाकडाच्या ठिकाणी अग्नी प्रकट झाला असता लाकूड हा शब्द नाहीसा होतो. अग्नी प्रकट झाला लाकूड हा शब्द नाहीसा होतो व ते लाकूड मूर्तिमंत अग्नीच होते. किंवा जोपर्यंत सूर्यच प्रकाश रूपाने आपला उदय करीत नाही तोपर्यंत आकाशच काळोख होऊन राहते आणि सूर्य प्रकाशल्याबरोबर मग ते आकाश एकसारखे प्रकाशच होऊन राहते. त्याप्रमाणे माझ्या प्रेम भक्तीने माझ्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता म्हणून त्याचा हा संपूर्ण विश्व स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता. म्हणजे कसं झालं, एकता कळली, प्रेम निर्माण झालं, आलं की नाही. म्हणून संदेश कुठला आला, एकता आली, प्रेम आला आणि त्याच्यातनं आपला अहंकार शून्य झाला. भक्ती आली ना आपल्या ठिकाणी, ती परमोच्च भक्ती म्हटलेली आहे. म्हणून नेमकेपणाने काय हिट करायचं आहे कृष्णाला हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरांना सुद्धा काय सांगायचं आहे नेमकं ते करावं लागतं. म्हणून स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता अहंकारावर येणे समूळ नाहीसे होते. ते अहंकार शून्य झाला, हे जे मी म्हणतो ते इथं झालं. आणि अहंकार नाहीसा झाला की द्वैत मुळीच भासत नाही. म्हणून द्वैत राहत नाही, ही सर्व अद्वैत भूमिका त्याच्यामध्ये तयार होते. मग मी व तो, मग मी तो हे आगवे, एक मीची आती स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो. मग मी व तो हे सर्व स्वभावतः मीच एक होऊन राहतो. इतकेच नव्हे तर तो माझ्या ठिकाणी समरस ऐक्य पावतो. अशा प्रकारे तो माझ्याशी ऐक्य पावतो. आपण जे म्हणतो ते आपल्याला विश्वरूप स्वरूप कळावं तर कसं कळणार आपल्यासारख्यांना, त्याचा मार्ग इथं सांगितलेला आहे. आणि तोच मार्ग आपण आपल्या विविध साधनांच्या याच्यातनं मांडलेला आहे. पण हा थेट गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि ही भगवान श्रीकृष्णाने महागुरूंनी सांगितलेली गोष्ट आहे. आणि याच्यावरतीच याप्रमाणेच आपली साधना होते की नाही हे बघणं किती गरजेचं आहे याचा आपण सर्वांनी जरूर विचार करावा. म्हणजे माझ्या देवाच्या कल्पना आणि श्रीकृष्णानेच मांडलेल्या देवाच्या त्याच्या स्वतःच्या कल्पना, तर तो कसा आहे हे तोच जास्त जाणू शकतो आपल्यापेक्षा. म्हणून त्यांनी त्याचं हे आत्मनिवेदन आहे आणि त्याच्या आत्मनिवेदनाप्रमाणे आपण आपलं आत्मदान करणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी अशा आहेत. म्हणून त्याची एकता कळली पाहिजे, त्याचं प्रेम कळलं पाहिजे आणि आपल्यातल्या अहंकाराला पूर्णपणे शून्यत्व आणलं पाहिजे, जी समर्पणाची भूमिका आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींची बांधणी केली की ऑटोमॅटिक आपल्याला ईश्वर बांधलेला आहे दर्शन द्यायला. ईश्वर बांधलेला आहे आपल्याला दर्शन द्यायला, असा त्याचा भाग तयार होतो. म्हणून सर्वात शेवटी ते म्हणतात मत कर्म कृन्मत मत परमो मत भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. अर्जुना, एका माझ्या करताच कर्मे करणारा, बघा आला शेवटी कर्मावरती कसा. म्हणून ईश्वराच्या पोटात आपण आहोत ही भावना ठेवा. ते सर्व एकच आहे आणि ती एकता मला प्रतीत होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातनं माझा अहंकार पूर्ण गेलेला असेल म्हणजे माझा चित्त कसं झालं, ईश्वरमय झालं. माझं मन बुद्धीची एकत्रित जाणीव चित्त स्वरूपामध्ये उमटली, ती फक्त ईश्वराची झाली. म्हणजेच माझा स्थूल देह, कारण देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह हे सर्व देह ईश्वरमय झाले.
साधना कशासाठी करायची? यासाठी करायची. मग तो ईश्वर आपण होऊन स्वतः बसतो, आपल्यामध्येच येऊन बसतो. किंबहुना आपल्यात बसलेला ईश्वर आपल्याला समजायला लागतो. असं स्वरूप आहे. आणि मग घडणारं कर्म कसं होतं? ते कर्म ईश्वराचंच कर्म होतं ना. मग तुम्ही जे कर्म कराल ते ईश्वराचंच कर्म असतं. कारण देह बुद्धी आत्मबुद्धी झाली. मग त्याला तुम्ही ईश्वराचं कर्म म्हणा, दिव्य कर्म म्हणा, दिव्य जीवन म्हणा. ही नेहमी टायदर शब्द कुठलेही वापरा, परंतु अवस्था फार महत्वाची आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज ती अवस्था सांगताय. तिथे कुठली अवस्था आहे तशा ही भूमिका महत्वाची आहे. म्हणून अर्जुना, एका माझ्या करताच कर्मे करणारा मीच ज्याची शेवटली प्राप्तव्य गती आहे, माझेच अनन्य प्रेम करणारा, माझ्या वाचून ज्याचे कोठेही प्रेम नाही. म्हणून कुठेही कोणावरही प्रेम करू नका. अवघड आहे ना हे. म्हणून आपल्या प्रेमाच्या व्याख्याच बदलल्या पाहिजेत. कुठेही प्रेम, कोणी विचारलं तुमचं प्रेम कुठं आहे का, माझं कोणावर प्रेम नाही, सांगायला सुरुवात करा. कोणीही असू दे, नातू असो, पंटू असो, का अजून कोणी असो, मुलगा असो, कोणी विचारलं माझं प्रेम नाही, हा मी जवळ घेईन, बसेन, करीन सगळं, पण माझं प्रेम नाही. माझं प्रेम फक्त ईश्वरावर. इतकं भूमिकेत जावं लागणार आहे. लक्षात ठेवा. माझ्या बरोबर आहात ना, म्हणजे ऐकावं लागणार तुम्हाला. हा, नाही तर काय मग माझ्या बरोबर असण्यात काय मतलब नाही ना. असंच प्रेम करावं लागणार आहे आपल्याला. माझं प्रेम फक्त ईश्वरावर. त्याच्यामुळे आपल्याला कोणाची काळजी नाही करायची, फक्त ईश्वराची. तो बाकी तो घेतो मग काळजी. आपण त्याचे भक्त झालं ना की ते सगळ्यांची काळजी घेतात. घेतात की नाही? तुमची काळजी घेतात की नाही देव? कमी घेतो, आपण काय घेत नाही की नाही तुम्हाला दिसतं. तर ईश्वरच घेतो, कारण आपलं करणारच प्रेम नाही. अशी भूमिका तयार करावी लागते. म्हणून म्हणतात माझेच अनन्य प्रेम करणारा, माझेच अनन्य प्रेम करणारा, माझ्या वाचून ज्याचे कुठेही प्रेम नाही व सर्व भूतांच्या ठिकाणी शत्रुभाव न ठेवणारा. कोणाशी शत्रुत्व करणारा, कोणाशी शत्रुभाव नाही, असा तो मला प्राप्त होतो. म्हणजेच माझ्याशी ऐक्य पावतो. प्राप्त होतो म्हणजे ऐक्य पावतो. ही सर्व शेवटच्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. इथं भगवद्गीतेचा हा 11वा अध्याय आपला संपला आहे. लक्षात ठेवा. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. याचा थोडा विस्तार आपण पुढच्या सोमवारी बघूयात आणि मग पुढच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. बोला की. आपण नाथ संप्रदायात म्हणतो की निवृत्तीनाथ हे चौथे नाथ. मच्छिंद्र गोरक्ष नाही निवृत्ती, बरोबर. पण नवनाथांमध्ये चौथे नाथ हे नाहीये. ते नवनाथ म्हणून स्वतंत्र आहेत. काय नवनाथ म्हणून जे मानले गेलेले आहे ते नवनाथ म्हणून आहेत. त्यांच्या अनेक फांद्या आहेत ना. तर आपण गैनीनाथांच्या फांदीतनं पुढे आलेलो. फांद्या म्हणजे काय, जसं आहे की नाही, हा जॉईंट झालेले असतात तसा तो प्रकार आहे. आता गोरक्षनाथांच्या पण डायरेक्ट वेगळ्या फांद्या असतीलच ना. म्हणून काही लोक आदिनाथ, गोरक्षनाथ आणि डायरेक्ट एकदम दुसरे, मग त्यांच्या याच्यात एखाद्या वेळा गैनीनाथ येणारही नाहीत, निवृत्तीनाथ येणारही नाहीत, आहे की नाही, असं आहे. त्याच्यामुळे या फांद्या अशा आहेत. त्याच्यामुळे नवनाथ, भक्तिसार वगैरे हे वाचावं, तेही नवनाथच आहेत. नाथांचाच तो सगळा परिसर आहे. परंतु मूळ आपल्यासाठी जे आहे थेट तत्वज्ञान, कारण आपण प्रापंचिक आहोत. कारण बरेच या आखाडे किंवा हे याच्यातनं नाथ किंवा शंकराचे भक्त गण वगैरे असे बरेच लोक असतात. आणि त्यांच्यामध्ये तुम्ही बरेचशी लोक भरकटलेही जाऊ शकतात. त्याच्यात मी नाही म्हणत नाही, परंतु ते खोटं आहे खरं आहे त्या भानगडीत सुद्धा आपण पडण्याचं कारण नाही. कारण त्याच्यासाठी आपल्याला जन्मच नाही घातलेला.
आपण कुठल्या भूमिकेतनं आलेलो होतो या जगात, ते आपली भूमिका आपल्याला माहिती पाहिजे ना, आहे की नाही. त्याच्यामुळे बाकीचे लोक काय करतात, आता कोणीतरी मध्ये मला एकाने फोटो पाठवला होता, त्या स्टेशनच्या तिथं कोणतरी म्हणे तो म्हातारा माणूस उघडा वगैरे माणूस बसलेला असतो, योगी वगैरे, मस्तान बाबा वगैरे. आता काय आपण कशाला त्या भानगडीत पडायचं, आहे की नाही. कारण आपण तर एक तर त्याच्यासारखे उघडे नागडे हिंडू शकत नाही. तुम्हाला डोक्याला तेल लावल्याशिवाय, गालाला पावडर लावल्याशिवाय आपल्याला बरंच वाटत नाही का, आहे की नाही. मग तो मार्ग आपल्यासाठी नाहीच आहे ना, म्हणजे आपल्यासाठी नाहीच आहे. तिथं उगाच जाऊन तो भारी भारी करत काय. आपण जर आयुष्यात सिगरेटच पिलेलं नाहीये तर शंकर महाराजांच्या तिथं जाऊन सिगरेट उघडून त्यांच्या तोंडाला लावून बसणं, तर दारिष्ट करायचं कशाला, काय घेणं आहे का आपल्याला. तर आपला मार्गच नव्हे, इतकं स्पष्ट असावं. कारण आपण त्यासाठी जन्म नाहीये आपला, आपला जर जन्मच त्याच्यासाठी नाहीये. आपल्याला जर योग्य ठिकाणी जर ईश्वर घालून त्यांनी पोस्त केलेलं आहे असं जर असेल तर आपण आपल्या मार्गावर चालावं. बाकीचं जग जगते, त्यांना त्यांचे अनुभव येतील नाही तो माझा संबंध येत नाही, तो ईश्वर घेईल ना. कारण हे सर्व ईश्वराच्याच प्रकृतीतल्या गोष्टी आहेत, ईश्वराच्याच प्रकृतीतल्या आहेत ना या सगळ्या गोष्टी. याच्यावरती आहे, त्याची क्रीडा म्हणून बघावं. वा काय मस्त वेगळंच आहे ना ईश्वराचं स्वरूप, नाकडं उघडवा भारी, चला जाऊ. आता काय करणार ना, आता अक्कलकोट महाराजांचे भक्त आहे, बरोबर की नाही. तुम्हीच विचार करा, आता अक्कलकोट महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, हे सगळे संत मंडळीत आहेत, पण ते आपल्यासाठी आहेत का, असा प्रश्न विचारला की लोकांच्या. कारण काय माहितीये का, आपल्या भावना दुखतात, त्याचं कारण तिथं काय आहे, कारण ते कटिंगच या जन्माचं आहे. गेल्या जन्मामध्ये, त्याच्या अगोदरच्या जन्मांमध्ये आपण या लोकांची भक्ती केलेली असते. म्हणजे ते चुकीचे होते का असं नाही, पण त्यावेळेच्या आपल्या गरजाच तशा होत्या, ते जीवनाच्या गरजाच तशा होत्या. आता ज्या लोकांच्या तशा गरजा आहेत ती लोक त्यांची भक्ती करतात ना, करू देत ना. पण ती आपली करून झाली असेल तर आपण ज्ञानाच्या जाणीवेतनं समजून घेऊया ना अक्कलकोट महाराज काय आहे ते, असं मला म्हणायचं आहे की नाही. म्हणून ज्ञानाच्या भूमिकेतनं समजून, कारण आपला मार्ग ज्ञानाचा जर आहे आणि आपण जर त्या मार्गावरचा अनुग्रह घेतला आहे तर आपल्याला त्या भूमिकेतनं जाणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या याच्यामध्ये मी कोणालाही गजानन महाराजांची भक्ती करायला सांगत नाही, का नाही सांगत. पण तुम्ही केली असेल या अक्कलकोट महाराजांची केली असेल समजा इतके दिवस, हरकत काही नाहीये. पण आता ती हळूहळू त्यातनं विड्रॉ व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. आणि मला गजानन महाराजांची उन्मनी अवस्था म्हणजे काय हे कळलं पाहिजे. अक्कलकोट महाराज हे अवतार होते म्हणजे नेमके काय होते हे कळलं पाहिजे. नाही तर काय उपयोग आहे सांगा ना मला, नाही तर काय त्यांच्या याचा उपयोग आहे आपल्या आयुष्यासाठी. प्रारब्धाप्रमाणे जगावंच लागणार आहे. अजून 4 अडचणी येतील, मग त्या 4 अडचणीची भीक त्यांना मागत बसणार का आपण. म्हणजे एक प्रकारे ईश्वराने आपली निर्मिती भिकाऱ्यासारखीच झाली ना, असं होत नाही का अर्थ त्याचा. आपण भिकारी व्हायचं आहे त्या ज्ञानाच्या जाणीवेतून ईश्वरमय व्हायचं आहे, हे 2 पर्याय राहतात. म्हणून तो ही वेळ आपल्या आयुष्यात आलेली. आणि हे जेवढं या आयुष्यात आपण संपूर्ण हा विषय देण्या घेण्याचा, मागण्याचा, आणि जेवढं या संतांना समजून घेऊ ज्ञान जाणीवेतनं, तेवढं आपल्याला ऑटोमॅटिक पुढच्या जन्मामध्ये मूळ जाणीवेपर्यंत पोचता येणार. म्हणून वाईट वाटणं वगैरे सगळं मला मान्य आहे, वाईट वाटू शकतं, श्रद्धा दुखवू शकतात, हे सगळं खरं आहे, पण ते चांगल्यासाठीच आहे असं मला म्हणायचं. त्याच्यामुळे आपल्याला ते कटिंग फोर्स तुम्ही नाही लावला तर नियती लावेल एक दिवस. लक्षात आलं, नियती तिच्या सूत्राप्रमाणे जाईलच ना, कधी ना कधी तरी तुमचं आपलं हे होईलच. आणि त्या ह्याच्यात जर नाही आपलं जमलं तर आपलं काय अधोगती होईल असं मला म्हणायचं. मग त्या अधोगतीमध्ये गुरु क्रोधे शिव
काय शिव हा त्राता नाही असं म्हणतात. गुरु जर रागवला म्हणजे अक्कलकोट महाराजांनी किंवा गजानन महाराजांनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योग्य मार्गावर आणून ठेवलं असेल आणि तेही जर आपल्याला कळत नसेल तर अक्कलकोट महाराज किंवा गजानन महाराज जर रागवले तर शिव सुद्धा काय करू शकणार नाही. लक्षात ठेवा. मग ती उलटी जत्रा सुरू होते, ती उलटी कार्य सुरू होत नाही. तसं करत नाहीत ते, परंतु त्याला मग परत मूळ भूमिकेत आणावं. एक प्रकारे आपण आपल्याच गुरूंना त्रास देतो असा अर्थ नाही का झाला. म्हणजे आपलं जीवन कसं समजून घेतलं पाहिजे हे ज्याचा त्याचा विषय तिथं सुरू होतो. बरं ना, तुमचा प्रश्न काय होता असाच होता ना काही. त्यामुळे हे असं हे ठोक आहे, लक्षात घ्या. याच्याशिवाय कुठं काही वेगळं असेल ना तर समजून घ्या ते चुकीचं आहे. मी तर इतका स्पष्ट मताचा माणूस आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही असेल ते चुकीचं आहे. करत असाल तर तेही चुकीचं आहे. मग तिथं तो आदर्श बदला, तो दृष्टिकोन बदला, तो अहंकार पण बाजूला करा. असं ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय पर्यायच नाहीये. नाहीतर जीवन वाया जाणार आहे. कोणाचं वाया जाणार? आपलं स्वतःच वाया जाणार. मग आपण वाया घालवण्यासाठी जन्म घेतलाय का कशासाठी घेतला हा ज्याचा त्याचा विचार आहे. म्हणून आमच्या स्वामींनी खूप अगदी सोपा आणि सरळ मार्ग त्याच्यासाठी सांगितले. ते म्हणतात तो जो जगदाचा आधार आहे त्याच्याकडे मागणी करा, आहे की नाही. आणि ती मागणी सुद्धा अशी करा की देवा तूच मला घेऊन जायचंय सध्या, बस माझ्यात हे दोष आहेत, चल मी असाच आहे, विचित्र विचित्र पांडे असं म्हणून पाहिजे. पण तू मला घेऊन चल असा, तुझ्याशिवाय काय पर्याय नाही मला. म्हणून मला जे जे त्रासदायक आहे, बघा स्वामींनी रचना बघा तुम्ही कशी आहे की जे जे त्रासदायक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या त्या त्यांनी ईश्वराला अर्पण केलेल्या आहे. म्हणजे नेमकेपणाने हेरलेत बघा. त्यांची हेरगिरी फार भारी आहे स्वामींची. त्यांनी त्या बरोबर नेमक्या हेरून त्या मांडलेल्या आहेत. म्हणून स्वामींची वर प्रार्थना ही अनन्य साधारण आहे. त्याचं कारण तिथे आहे कारण ती आपल्या जीवनाशी जवळीक साधते, म्हणून ती म्हणायला खूप भावते आपल्याला. आणि मग ती शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या जाणीवेतनं जेव्हा येते तेव्हा मग तो माणूस पूर्णपणे ईश्वरमय होऊन जातो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.